परभनी बुधवार 11 दिसंबर को बुलाए गए बंद के दौरान पत्थरबाजी की घटना हुई थी। इस मामले में नया मोंडा पुलिस स्टेशन में केस दर्ज होने के बाद गिरफ्तार किए गए आरोपियों को न्यायिक हिरासत में भेजा गया था। न्यायिक हिरासत में एक आरोपी की रविवार 15 दिसंबर को सुबह 7 बजे के आसपास मौत हो गई। मृतक को जिला सामान्य अस्पताल लाए जाने के पर उसे मृत घोषित कर दिया गया। इस घटना के बाद जिला सामान्य अस्पताल में बड़ी संख्या में लोग जमा हो गए। इस घटना के बारे में अधिक जानकारी इस प्रकार है। सोमनाथ वेंकट सूर्यवंशी, आयु 35 वर्ष, निवासी शंकर नगर, मृतक का नाम है। इस युवक पर 11 दिसंबर को नया मोंडा पुलिस स्टेशन में अपराध दर्ज हुआ था और उसे गिरफ्तार किया गया था। वर्तमान में वो कारागृह में न्यायिक हिरासत में था। रविवार सुबह इस युवक को जिला सामान्य अस्पताल लाया गया, जहां उसे मृत घोषित कर दिया गया। घटना की जानकारी मिलते ही बड़ी संख्या में भीम अनुयायी जिला सामान्य अस्पताल पहुंच गए। पुलिस ने बड़ी संख्या में बंदोबस्त लगाया। इस घटना की सूचना फैलते ही बाजार भी बंद हो गया। एहतियात के तौर पर राज्य परिवहन महामंडल की बस सेवा भी बंद कर दी गई। नांदेड़ क्षेत्र के विशिष्ट अधिकारी और जिला सामान्य अस्पताल का दौरा किया। अस्पताल में जमा हुए जनप्रतिनिधियों और समाज के लोगों से पुलिस प्रशासन के वरिष्ठ अधिकारियों ने संवाद किया। सामान्य अस्पताल में भीड़ देखी जा सकती है, आप इस वीडियो में नजारा देख सकते हैं। उसी के साथ परभनी शहर में सरकारी अस्पताल में पुलिस बल भी तैनात किया गया। विजय वाकुड़े बाबा ने कहा कि उच्च स्तरीय जांच होनी चाहिए। इस युवक की मौत संदिग्ध है। फॉरेंसिक जांच कर इन कैमरा पोस्टमार्टम किया जाना चाहिए। और सामाजिक कार्यकर्ता सुधीर साळवे ने भी अपनी प्रतिक्रिया दी और अपने जिलाधिकारी रघुनाथ गावंडे इन्होंने भी इस घटना को लेकर क्या कहा, आइए जानते हैं खुद उन्हीं की जुबानी। न्यायालयीन चौकशी सुरू झालेली आहे। जज साहेब पण आलेले आहेत। घरी जायला सगळी जी प्रोसिजर किंवा जे असतात ना ते स्वतः जज साहेबच करणार आहे। हॅलो अच्छा तुम्हाला सांगू आणि सर्व कॅमेरे चालतं आज केस वगैरे तो सगळं कॅमेऱ्यातच होणार आहे। ते साहेब करतात आम्हाला पण त्यांनी जा म्हणून सांगितलं। आता त्यांची जी प्रक्रिया जी आहे न्यायालयीन चौकशी आमच्या प्रकरणात सुरू झालेली आहे। मेडिकल मेन पोलीस चौकीला मी स्वतः आणि एक जण ते पण आपल्याला परवानगी आपलं 4-5 सोमनाथ सूर्यवंशी हा जो इसम PC नंतर मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे MCR मध्ये होता, त्याला काल MCR मध्ये मेडिकल तपासणी करून पाठवण्यात आलं होतं। आज सकाळी त्याचं हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच निधन झाल्याचं समजतं आहे। तर सर्व समाजाचे जे काही प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी आहे, त्यांची मागणी होती की याचं शवविच्छेदन आम्हाला नांदेड ऐवजी छत्रपती संभाजीनगर येथेच करावा अशी त्यांची ठाम मागणी होती। या सर्वांनी मला 100 कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांच्या विनंतीचा विचार करून त्यांच्या भावना विचारात घेऊन आपण आसपास आता जेलरनी मला जे सांगितलं 1:30च्या आसपास समजलं असं ते सांगत आहे। शहरामध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालेलं, काय आव्हान कराल सर्वांना?
परभणी शहरातल्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना माझं नम्र निवेदन आहे, नम्र आव्हान आहे की आता आपण आरोपीला अटक केलंय, गुन्हा दाखल झाला आहे, युवन ज्या मयत व्यक्ती आहे त्याचं देखील योग्य ते पोस्टमॉर्टम जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे आपण त्यांना पाठवत आहोत छत्रपती संभाजीनगर येथे. तर सर्व नागरिकांनी शांतता ठेवावी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी असं आवाहन मी सर्वांना करतो. तर काही तो तपासाचा भाग आहे, तपास त्याचा सुरू आहे. त्याचबरोबर SC/ST कमिशन पण लवकरच आपल्या जिल्ह्यात येणार आहे. त्यांच्यासमोर देखील हे सर्व कैफियत आणि तपासणी होईल. तपासांतेच आपल्याला अंतिम भाष्य त्यावरती करता येईल. स्टेट यांच्या समोर इन्क्वेस्ट पंचनामा झालेला आहे आणि ती बॉडी पूर्ण बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या सोबत आता औरंगाबाद इथं रवाना झालेली आहे. नेमकं काय वाटतं सर, कारण यामागे मृत्यू कशामुळे झालेला आहे? प्रथमदर्शनी मी सर्व डॉक्टरांशी याबद्दल डिस्कस केलं, ज्वेलरशी देखील चर्चा केली. तर जे प्राथमिक मत आहे तर त्याचं हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मात्र याचं परिपूर्ण निदान हे PM नंतरच होऊ शकेल. प्राथमिक माहिती कारण इथे ब्रॉड डेड आणलं होतं आणि प्रायमरी इन्स्पेक्शन तसं दिसत आहे. नेमकं MCR कधी झाला होता त्यांचा? MCR काल दुपारी झाला होता आणि त्यानंतर मेडिकल तपासणी झाल्यानंतर त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. आज सकाळी त्याला दुखू लागलं आणि इकडे आणण्यापूर्वीच त्यांचा ऑन द वे मृत्यू झाल्याचं समजत आहे. सकाळी कारागृहात